नमो नमः फ्रेंड्स, मी आहे रुपाली आणि आर्ट डोअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप 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 स्वागत. आज करूयात वांग्याचे काप, जे आहेत आमच्या हेतलचे सगळ्यात जास्त फेवरेट. तर त्यासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा घेतलेलं आहे एक भरिताचं वांगं. भरितासाठी जे मोठं वांगं लागतं ना, तशा पद्धतीचं वांगं आपण घेऊया, ज्याचे आपल्याला छान गोल असे मिळतील. तर इथे मी ते वांगं धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर या वांग्याचे आपल्याला पातळ पातळ काप करून घ्यायचे. जेवढे पातळ आपण काप करून घेऊ तेवढे हे वांग्याचे जे पीस आहेत ते लवकर छान फ्राय होतात आणि कुरकुरीत होतात. तर हे सगळे काप मी एका ताटात मांडून घेतले. चला आता बघूया याला लावायचा मसाला. त्यासाठी एका वाटीत मी घेतली थोडीशी हळद, चवीनुसार तिखट, मीठ आणि त्यानंतर ह्या सगळ्यांना एकत्र चांगलं मिक्स करून इथे मी आपल्या वांग्याचे जे तुकडे आहेत, जे काप आहेत त्याच्यावरती मी एकत्र करून पसरवलेलं आहे. तर हे सगळं जे मसाल्याचं मिश्रण आहे ते सगळं वांग्यांना पसरून घेतल्यानंतर आपल्याला त्याच्यावरती एक लिंबू पिळायचं आहे. मी इथे पूर्ण एक अर्धा लिंबू या वांग्यांच्या कापांवरती पिळून लावलेला आहे. लिंबाच्या रसामुळे त्याला छानसा आंबटपणा येतो. या ठिकाणी जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा लसणाची किंवा आले लसणाची पेस्ट पण लावू शकता. जशी आपण करतो कोथिंबिरीची हिरवी पेस्ट, कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं लसूण याची पण पेस्ट तुम्ही लावू शकता. त्याने पण हे जे वांग्याचे काप आहेत ते खमंग होतात. जर हिरवी पेस्ट लावली तर हे जे तिखट आहे ते आपण थोडंसं कमी प्रमाणात टाकायचं आहे. तर इथे मी हलकंसंच तिखट केलेलं आहे, कारण हे वांग्याचे काप आज जाणार आहेत हेतलच्या टिफिनमध्ये. तर ह्या वांग्याच्या कापाने एक 5 मिनिटानंतर आपण घोळून घेऊया रवा, तांदूळ आणि हळद मीठ लावलेल्या पिठामध्ये. मी इथे ऑलरेडी एका नॉनस्टिक तव्यामध्ये थोडंसं तेल टाकलं आणि तेलामध्ये आपले हे वांग्याचे जे काप आहेत ते मंद आचेवर आता फ्राय होण्यासाठी ठेवलेले आहेत. एका बाजूने आपण त्याला वरून पण तेल लावूयात आणि थोड्या थोड्या वेळाने हे काप जे आहेत ते खालची वर आणि वरची खाली बाजू करून आपल्याला मंद मीडियम गॅसवरती चांगल्या पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत. एक 5 ते 10 मिनिटानंतर तुमचे काप हे कुरकुरीत आणि खाण्यासाठी मस्त रेडी होतात. तर खमंग आणि झणझणीत असे वांग्याचे काप तयार आहेत खायला. एन्जॉय.